मंत्री धनंजय मुंडेंवर आता आणखीन एका आरोपाचा बॉम्ब पडलाय। कृषी मंत्री असताना मुंडेंनी तब्बल 350 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय। या घोटाळ्याचा हिशोबच दमानी यांनी मांडला असून पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंडेंच्या कृषी खात्यात 275 कोटींचा घोटाळा। दमानी यांनी मांडला कृषी साहित्याचा हिशोब। दमानिया नाही, त्या बदनामिया। मुंडेंचा पलटवार। तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी 350 कोटीचा हा घोटाळा आहे। ऐकलत, सरपंच हत्या प्रकरणात अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंवर आता अंजली दमानी यांनी कृषी खात्यात तब्बल 350 कोटींच्या घोटाळ्याचे मोठे आरोप केले आहेत। धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना डीबीटी योजनेला फाटा देत निविदा प्रक्रियेतून कृषी साहित्य खरेदी केल्याचा आरोप दमानी यांनी केला। दमानी यांनी कृषी साहित्याचे दर आणि खरेदी दरांची तफावत दाखवत सारा हिशोबच मांडलाय। धनंजय मुंडेंवर 161 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप। नॅनो युरिया खरेदी केला, त्याची सध्याची किंमत 92 रुपये असताना 220 रुपयांना युरिया खरेदी केला। त्याची घोटाळ्याची किंमत 25 कोटी 19 लाख इतकी आहे। नॅनो डीएपी ची किंमत 269 रुपये असताना त्याची खरेदी 590 रुपयांना झाली। यात 62 कोटी 83 लाख रुपयांचा घोटाळा झालाय। बॅटरी स्पेअरची किंमत 2450 रुपये असताना त्याची खरेदी 3425 रुपयांना करण्यात आली आणि यातून 23 कोटी 5 लाखांचा घोटाळा झाला। मेटाल्डिहाइडची किंमत 817 रुपये असताना त्याची खरेदी 1275 रुपयांना करण्यात आली आणि त्यातून 13 कोटी 19 लाखांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय। 577 रुपये किंमत असलेल्या कापूस ठेवण्याच्या बॅगची खरेदी 1250 रुपयांना झाली आणि यातून 41 कोटी 59 लाखांचा घोटाळा झाल्याचा दावा आहे। धनंजय मुंडेंनी एकूण 161 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप। कृषी साहित्य खरेदीचा 161 तर माहिती न मिळालेल्या आणखीन एक प्रकरणातील घोटाळा मिळून हा आकडा 275 कोटींपर्यंत जाईल असा दावा दमानी यांनी केलाय। तर आता तरी मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी दमानी यांनी केली आहे। तर धनंजय मुंडेंनी अंजली दमानी यांचा उल्लेख बदनामिया असा करत पलटवार केला। अंजलीताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल, माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमानी यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत। दमानिया नाही तर काय काय म्हणाले ते बदनामिया। तर खरं तर त्यांनी पुराविया असं म्हटलं असतं तर ठीक आहे, पण बदनाम लोकांना जर त्यांचे पुरावे मी देत असेल तर मला कुठलंही नाव चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही। त्यांना जे म्हणायचंय म्हणू दे, एक पुरावे बाहेर काढून खरं कसं आहे की आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे। तर डीबीटी योजनेचं धोरण कायदेशीर अधिकारांचा वापर करून बदललेलं असून त्याला तत्कालीन मुख्यमंत्र्यांची संमती होती असा दावा धनंजय मुंडेंनी केला। कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी त्यावेळेस मी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहेत आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे। सगळ्यात मोठा लाभार्थी याचा होता माननीय धनंजय मुंडे यांच्या लाभासाठी हे सगळं टेंडर प्रोसेस एक फ्रॉड आहे आणि मी चॅलेंज करते याच्यावर SIT बसवावी। मी येईन आणि SIT पुढे डिपोज करेन। चुकले ना तर अक्षरशः याच्या पुढे मी कधीही कुठलीही गोष्ट एक्सपोज करणार नाही। मी चॅलेंज देते, तुम्ही लावा SIT, हे सगळे कागदपत्र मी द्यायला तयार आहे, ठणकावून सांगते आज।
2018 मध्ये तत्कालीन युती सरकारनं डीबीटी धोरणाची सुरुवात केली होती. मात्र धनंजय मुंडे मविया सरकारमध्ये कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांनी अचानक हे धोरण का बदललं हा मूळ मुद्दा आहे. या बदललेल्या धोरणाविरोधात यापूर्वीही अनेक आक्षेप घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता दमानी यांनी थेट सारा हिशोब मांडत ही पोलखोल केली. ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या आरोपांनंतर आता या आरोपांमुळे मुंडेंच्या अडचणी वाढणार की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांची पाठराखण करणार याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर दमानी यांनी मांडलेला हा संपूर्ण घोटाळ्याचा हिशोब आता मुंडेंना भोवणार का हे येणारा काळच ठरवेल. यानंतर वळत इतर बातम्यांकडे. बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली. दरम्यान वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मंत्री धनंजय मुंडेंच्या टेंडरसाठी नियमांना बगल का दिली अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. सरपंच हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळ्यांच्या आरोपांनी हैराण झालेल्या धनंजय मुंडेंनी आता जातीची ढाल पुढे केली आहे. 59 दिवस सलग एक जिल्हा, एक जात आणि गाव, माझ्यावर मीडिया ट्रायल सुरू आहे असं म्हणत मुंडेंनी जातीची ढाल पुढे केली आहे. तर मी सुद्धा जातीवंत वंजारी आहे, गुन्हेगारांना पाठीशी घालणार नसल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय. काय माझ्यासारख्याचं एखाद्याचं राजकीय आयुष्य तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करताल? माझं राजकीय आयुष्य हे मायबाप जनतेच्या याच्यावरती आहे. अहो, आज देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सांगतो, मनातून बोलतो, आपण पण याचं आत्मपरीक्षण करा. 59 दिवस कुणा एका माणसाचं, एका जिल्ह्याचं, एका जातीचं आणि एका गावाचं मीडियाकडून ट्रायल व्हावं. 59 दिवस गुन्हा केल्यानंतर जातीचा पडदा का वापरायचा? मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की मी सुद्धा वंजारीच आहे आणि जातीवंत वंजारी आहे. ज्याचं अख्खं खानदान हमाली व्यवसायात गेलं. मुंबईतला हमाली व्यवसायावरचा तो वंजारी समाजाचा पगडा आहे. आजही सर्वात जास्त हमाले वंजारी समाजाचे आहेत. त्या वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा मी आहे. आम्ही कधी पण असं हे बाळगत नाही पडता, हां आम्ही वंजारी समाजाचे आहोत, वंजारी समाजाचे आहोत, आहे ना. पण गुन्हेगार आहे. दरम्यान मंत्री धनंजय मुंडे आता सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहेत. कृषी खात्यातील खरेदी संदर्भात दमानी यांनी मोघम आरोप केल्याचा दावा मुंडेंनी केलाय. कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार आणि मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मान्यतेनंतर झाल्याचं मुंडेंनी म्हटलंय. त्यामुळे आता दमानी यांवर लवकरच फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचं मुंडेंनी सांगितलंय. तर धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केल्यानंतर आता थेट त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात ही मागणी कुणी केलेली आहे आणि का केली आहे पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. सरपंच हत्या प्रकरणी मुंडेंचा पाय खुला. मुंडेंवर खुनाचा गुन्हा दाखल करा. जरांगेंची मागणी, मुंडेंची अडचण. सरपंच हत्येशी संबंधित प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आल्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. धनंजय मुंडे पदाचा वापर करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत मुंडेंवर हत्येचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. त्यामुळे एकच खळबळ माजली. तर सरपंच देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांनी कुणाच्या दबावामुळे आरोपींचे फोन ट्रेस केले नाहीत असा सवाल धनंजय देशमुखांनी उपस्थित केला आहे. सगळं करता करिता हे आहे. त्याच्यामुळे याच्यावरती जी आता चौकशी लावली कोणती तरी 2-3 जणांची, ती SIT, CID आणि ED हे सगळे लोक याचा पूर्ण CDR दुसऱ्या मोबाईलवरून बोलत असताना ड्रायव्हराच्या कोणाच्या त्यांच्या मित्राच्या हे घ्या, ह्यो खुनामध्ये असणारच, त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं. काय होतं, मंत्री किती होऊन द्या त्याला, मध्ये जाऊ द्या. 12:30 वाजता एक कॉल केला होता विष्णू चाटेला. त्यांनी कॉल रिसीव्ह केला होता आणि ह्या सगळ्या आरोपीचे मोबाईल 11 वाजेपर्यंत चालू होते. जर इकडून गाडी तिकडं चौसाळ्याकडे जाते
गाडी जागेवर सुटते, आरोपी फरार होत आहेत, की कुठल्याही प्रकारचं त्यांना ट्रेस नाही केलं मोबाईलला, टावर लोकेशन घेतले नाही आणि आरोपी गाडी सोडून पळून जात आहेत आणि तुम्ही त्या पोलीस तर गाडीचा पाठलाग करतायत आणि आरोपी गाडीतून उतरून पसार होत आहेत, तुमची गाडी तर त्याच्याच मागे. म्हणजे हे खूप चुकीच्या पद्धतीनं तपास झालेला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 59 दिवस झाले. या प्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, तर कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यातच धनंजय मुंडेंशी संबंधित वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणी मोक्का लावण्यात आलाय. त्यामुळे मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याची मागणी केली जात होती. मात्र आता धनंजय मुंडे आरोपींना वाचवत असल्याचा आरोप करण्यात आलाय. एवढंच नाही तर धनंजय मुंडे, त्यांचा ड्रायव्हर आणि मित्रांचे CDR तपासण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आणि त्यावरून मुंडेंनी संताप व्यक्त केलाय. काय चाललंय? एकाला जरांगे पाटील साहेबांची न्यूज व्हॅल्यू कमी करायची, एकाला वाढवायची. मला कळलं नाही नेमकं. इट्स ऑल गोइंग ऑफ न्यूज व्हॅल्यू. माझ्यासारखा माणूस मेला तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. मी कुणाची हत्या करायचा विषय सोडून द्या. आज याची पूर्ण चौकशी CID, SIT आणि न्यायालय. त्यामुळे माझ्यासारखा संवैधानिक पदावर बसलेला माणूस या बाबतीत बोलला नाही पाहिजे. आधीच दमानियांच्या घोटाळ्यामुळे हैराण झालेल्या मुंडेंवर आता हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे मुंडेंच्या अडचणीत वाढ झालेली आहे. SITचे अधिकारी धनंजय मुंडेंचे CDR काढून चौकशी करणार का, हा खरा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. त्यामुळे आता हत्येच्या आरोपांमुळे मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता वळूयात इतर बातम्यांकडे. बातमी आहे सुरेश धस यांच्या संदर्भात. 6 फेब्रुवारीला मंत्री धनंजय मुंडेंबाबत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. मुंडेंच्या विरोधात पुरावे दाखवणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे भाजपा आमदार सुरेश धस नक्की कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. हे पहा, मला असं वाटत नाही ते काही बोलले असतील असं. पण जर दुर्दैवानं ते असं काही बोलले असतील तरी मी 2 दिवस माझ्या कार्यक्रमात आहे. माझा आनंदाचा क्षण आहे. या आनंदाच्या क्षणी मी कसल्याही प्रकारचा डाग लागून घेऊ इच्छित नाही. पण ते जर अशी भाषा त्यांनी वापरली असेल दुर्दैवानं, तर त्याच्यावरती उत्तर त्यांच्याच भाषेमध्ये 6 तारखेला मी देईल. तर आता मुंडेंसंदर्भात धस नक्की कोणता मोठा गौप्यस्फोट करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं गडांचा संघर्षही आता सुरू झालेला आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मस्साजोगच्या संघर्षामध्ये आता भगवानगडानंतर नारायणगडानेही एंट्री केली आहे. काही दिवसांपूर्वीच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती आणि त्यानंतर आता नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे. तसंच नारायणगड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असल्याची ग्वाही महंत शिवाजी महाराज यांनी दिली आहे. भेट घेतली, या देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं. त्यांच्या दुःखामध्ये डोंगरासारखं दुःख आहे, त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. हीच आम्ही भेट घेतल्यानंतर त्यांचं सांत्वन केलं. आता तुम्ही डोंगरासारख्या दुःखाला तोंड द्या, तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त हो. तर आता धनंजय मुंडेंचं समर्थन करणं महंत नामदेव शास्त्रींना महागात पडलंय. वारकऱ्यांनी त्यांच्या विरोधामध्ये दंड थोपटल्याचं आता दिसतंय आणि आता मराठा संघटनाही त्यांच्या विरोधात आक्रमक झाल्यात. त्यामुळे नामदेव शास्त्रींवर नेमकी कोणती नामुष्की ओढावली आहे त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. मुंडेंना समर्थन, नामदेव शास्त्रींना भोवलं. वारकरी आणि मराठा समाज भडकला. शास्त्रींचं कीर्तन रद्द करण्याची नामुष्की. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंचं समर्थन करणं चांगलंच भोवलंय. न्यायाचार्य महंत नामदेव शास्त्रींनी आधी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला आणि त्यानंतर आरोपींची मानसिकता समजून घेण्याची भाषा केली आणि हत्येच्या आरोपींचं समर्थन केल्यानं महंतांच्या विरोधात राज्यभरात रोष दिसला.
महंतांच्या एकतर्फी न्यायाविरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झाला असून शास्त्रींनी आपलं वक्तव्य मागे घेण्याची मागणी करत राज्यभर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. फक्त वारकऱ्यांनीच हा इशारा दिला नसून आता मराठा समाजानं देखील महंत नामदेव शास्त्रींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज धनंजय मुंडे सलाईन लावून त्यांच्याकडे गेले, त्यांनी पाठिंबा दिला. उद्या जर तुमच्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न, उद्या वाल्मिक करार जर आला तर त्याला पाठिंबा देणार का? उत्तर नाही देऊ शकले. ते काय म्हणतात, ते नेते नाही आहेत. हा कसला भेदभाव झाला संतांपुढे? संतांपुढे सगळेच सारखे पाहिजेत ना. तर हे आणि असे अनेक प्रश्न आहेत. आपल्याला काही विनंती आहे की आपण याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी. आणि जर शास्त्रीजींनी 8 दिवसाच्या आत माफी नाही मागितली तर आमची राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी 8 दिवस वाट पाहणार व राज्यभर त्यांच्या विरुद्ध आंदोलन आम्ही चालू करणार आहोत. या ठिकाणी जर कीर्तन झालं तर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याची जबाबदारी कोण घेणार हे सर्व आम्ही त्यांना पटवून दिलं. त्यानंतर आम्हाला पोलीस प्रशासन आणि कमिटीने आश्वासित केलं की आम्ही नक्कीच याचा बाबतीत विचार करू आणि योग्य तो निर्णय घेऊ. त्यानंतर आज आम्हाला सकाळी कळालं की तेथील प्रशासन आणि कमिटीने निर्णय घेतला आणि महाराजांचं कीर्तन रद्द केलं. सरपंच संतोष देशमुखांच्या भावानं महंतांची भूमिका ऐकल्यानंतर थेट भगवानगड गाठलं आणि शास्त्रींना पुरावे दिले. आणि यानंतर महंत नामदेव शास्त्रींनी युटर्न घेत भगवानगड आता देशमुखांच्या पाठीशी उभा आहे अशी भूमिका जाहीर केली खरी. परंतु महंतांच्या याच संभ्रमात टाकणाऱ्या भूमिकांमुळे त्यांच्या विरोधात मराठा समाजानं आक्रमक होत त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला विरोध केला. आणि नामदेव शास्त्रींच्या विरोधात वाढलेला हा संताप पाहता पोलिसांनी देखील 7 तारखेला पुण्यातल्या देहूत होणाऱ्या महंत नामदेव शास्त्रींच्या कीर्तनाचा कार्यक्रम रद्द केलाय. त्यामुळेच मुंडेंच्या समर्थनात घेतलेली एकतर्फी भूमिका नामदेव शास्त्रींना चांगलीच होवली एवढं मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर आता शास्त्रींविरोधात वारकरी आक्रमक झाल्याचं आपण पाहिलंय. तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या काळातच पीक विमा घोटाळा झाल्याच्या आरोपांचे पडसाद लोकसभेत सुद्धा उमटलेत. भाजपा आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला होता. महाराष्ट्रातल्या पीक विमा घोटाळ्यावर काय कारवाई करणार असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी विचारला. त्यावर चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलंय. कृषि मंत्री है आज के, उन्होंने ऑन रिकॉर्ड स्टेटमेंट दिया है कि 500 करोड़ रुपया का भ्रष्टाचार फसल बीमा योजना में हुआ है. और उसके बाद भारतीय जनता पार्टी के एक एमएलए है श्री सुरेश धस जी, उन्होंने कहा, करेक्ट किया आपके कृषि मंत्री जी को, कि वो 500 करोड़ नहीं 5,000 करोड़ रुपए का दिया है. उन्होंने आपको अवगत किया है क्या कि ये 5,000 करोड़ का जो गफला हुआ है पमल बीजना योजना में, जो आप ही के लोग कह रहे हैं, उसके बारे में आप अवगत है, हाँ या ना? और ना हो तो आप इसकी इंक्वायरी लगाएंगे, हाँ या ना? देश के किसानों को ये बताना चाहता हूं कि अगर कहीं गड़बड़ हुई और वो प्रमाणित हुई तो गड़बड़ करने वाले को कभी छोड़ा नहीं जाएगा. ये हमारी प्रतिबद्धता है. माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सरकार ने भी फसल बीमा योजना के क्रियान्वयन में सुधारात्मक कदम भी उठाए हैं और महाराष्ट्र में 80-110 का मॉडल लागू किया गया है. मैं फिर आश्वस्त करता हूं कि अगर कहीं गड़बड़ है तो जांच होगी और प्रमाणित हो गई तो गड़बड़ करने वाले को छोड़ा नहीं जाएगा. ये हमारी सरकार है. यानंतर आता बातमी आहे राज्याच्या राजकारणातली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर काळी जादू होत असल्याचा आरोप यांची राळ आता शांत होत नाहीये. तोवर वर्षामध्ये मंतरलेल्या रेड्याचं शिंग पुरल्याचा खळबळजनक दावा करण्यात आलाय. हा रेडा नेमकं कुठं मंतरलेला होता आणि कुणी पुरला, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. मंतरलेली शिंग वर्षात गाडली. राऊतांच्या दाव्यानं मोठी खळबळ. वर्षा बंगल्यात काळ्या जादूचं वावटळ. ग्रामीण भागात अंधश्रद्धेतून काळी जादू, पशुबळी, जादूटोण्याच्या घटना अनेकदा चर्चेत येतात. मात्र आता थेट मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला जादूटोण्याच्या चर्चेनं वादात सापडलाय. मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन 2 महिने पूर्ण झाल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला काही गेले नाही.
हाच धागा पकडून राऊतांनी वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरल्याचा दावा करून आगीत तेल ओतलंय. राऊतांना अशा गोष्टींचा मोठा अनुभव असल्याचा पलटवार शिंदेंनी केलाय. त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर. पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंतरलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे. आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांनी हे सांगतायत. आता ही चर्चा आहे. खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याच्यातला जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटं काय. तर शिंगे काढली असतील तर बाहेर काढा असं म्हणत भुजबळांनी यावर एक प्रकारे उपहासात्मक प्रतिक्रिया दिली. कामाख्या देवीच्या इथे ज्या रेड्यांचा बळी दिला त्यांचे शिंग वर्षा निवासस्थानाच्या लॉनमध्ये गाडून ठेवलेले आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे वर्षावर. ठीक आहे, मी काय सांगू शकत नाही. कुठे काढले ते काढा म्हणा बाहेर. आणि जर कोणी काढले असतील तर शिंदे तर स्वतः काढू शकत नाही. ते गाण्याला 10-20 माणसं लागत असतील. कुणीतरी बाहेर बोललं असतो बाबा. पण ठीक आहे, आता मला काय माहिती नाही. सामना चित्रपटात मारुती कांबळेचं काय झालं, कटप्पानं बाहुबलीला का मारलं या प्रश्नाप्रमाणेच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी राहायला का जात नाहीत या नव्या प्रश्नावर राज्यात चर्चा रंगली आहे. त्यामुळे राऊतांच्या दाव्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा रेड्याची शिंग तिथं पुरली आहेत का आणि पुरोगामी महाराष्ट्रात सुरू असलेली जादूटोण्याची चर्चा खोडून काढण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडेच आता राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर या चर्चा रंगत असताना वर्षावर राहायला कधी जाणार याचं उत्तर फडणवीसांनी दिलेलं आहे. शिंदेंनी वर्षा सोडल्यानंतर राहायला जाणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. असं आहे की शिंदे साहेबांनी वर्षा सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे. त्याच्यापूर्वी काही छोटी मोठी कामं तिथे चालू होती. दरम्यानच्या काळामध्ये माझी मुलगी 10व्या वर्गात आहे. 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरू होते. त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ. म्हणून मी काही तिथे शिफ्ट झालो नाही. परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी शिफ्ट होईल. पण इतक्या वेड्यासारख्या चर्चा मला तर वाटतं माझ्या स्तराच्या माणसांनी अशा चर्चांना उत्तरही देऊ नये. अशा प्रकारच्या चर्चा आहेत. वर्षावर राहायला कधी जाणार याचं उत्तर फडणवीसांनी दिलेलं आहे. शिंदेंनी वर्षा सोडल्यानंतर राहायला जाणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. असं आहे की शिंदे साहेबांनी वर्षा सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे. त्याच्यापूर्वी काही छोटी मोठी कामं तिथे चालू होती. दरम्यानच्या काळामध्ये माझी मुलगी 10व्या वर्गात आहे. 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरू होते. त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ. म्हणून मी काही तिथे शिफ्ट झालो नाही. परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी शिफ्ट होईल. पण इतक्या वेड्यासारख्या चर्चा मला तर वाटतं माझ्या स्तराच्या माणसांनी अशा चर्चांना उत्तरही देऊ नये. अशा प्रकारच्या चर्चा आहेत. तर वर्षावर कधी राहायला जाणार या प्रश्नाचं उत्तर आता फडणवीसांनी दिलेलं आहे. वळवत इतर बातम्यांकडे. ठाकरे गटाच्या सूरज चव्हाणांना जामीन मिळाल्यानंतर जेलमधून थेट ते मातोश्रीवर पोहोचले. कथित खिचडी घोटाळ्यामध्ये सूरज चव्हाण गेल्या वर्षभरापासून जेलमध्ये होते. जामीन मिळताच सूरज चव्हाण यांनी मातोश्री गाठली आणि ठाकरेंची भेट घेतली. यावेळेस आदित्य ठाकरेंनी सूरज चव्हाणांचं स्वागत करत त्यांची गळाभेटच घेतली. निष्ठावंत शिवसैनिक कसा असावा हे सूरजनं दाखवून दिलं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सुद्धा कौतुक केलंय. शिवसैनिक कसा असायला पाहिजे, किती दडपण आणली, काही केलं तरी कोणत्याही दडपणाला किंवा आमिषाला बळी न पडता अत्यंत निष्ठेने सूरज काय, आज तुम्ही त्याची दोन्ही मुलं बघताय, पत्नी बघताय, आई आहेत, बाबा आहेत. एक निष्ठावान शिवसैनिक कसा असायला पाहिजे त्याचं एक उत्तम उदाहरण सूरजनी सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे. आणि सगळेच लोक काही विकाऊ किंवा गद्दार होऊ शकत नाही हे एका कडवट कट्टर सच्च्या शिवसैनिकाने दाखवून दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी अकलेचे तारे तोडलेत. त्यामुळे आता मोठा वाद निर्माण झालाय.
सोलापूरकरांनी शिवरायांचा कोणता पराक्रम नाकारला आणि कोणत्या घटनेचा उपहास केला त्यावरचा स्पेशल रिपोर्ट. अभिनेते राहुल सोलापूरकर शिवरायांबाबत बरळले. म्हणे लाच देऊन शिवरायांची आग्र्याहून सुटका. सोलापूरकरांच्या विधानानं वाद पेटला. अभिनेते राहुल सोलापूरकर म्हटलं की एकेकाळी थेट शाहू महाराजांची प्रतिमा डोळ्यासमोर आल्याशिवाय राहायची नाही आणि यामुळेच सोलापूरकरांबद्दल आदरही निर्माण झाला होता. मात्र शाहू महाराजांच्या पोशाखात टकल्या हैवानच लपला होता की काय असा प्रश्न पडावा अशी टीका आता होऊ लागली आहे. कारण राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलताना अकलेचे तारे तोडलेत. सोलापूरकरांनी आपल्या सुपीक डोक्यातून एक नवं संशोधन मांडलंय. महाराजांनी औरंगजेबच्या लोकांना लाच देऊन आग्र्याहून सुटका केल्याचा दावा सोलापूरकरांनी केलाय. नेमकं त्यांनी काय म्हटलंय पाहूया. महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहीन खान नाव आहे बहुतेक त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले. स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही. पण गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडासा छेद मिळतो किंवा बाजूला टाकला. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी हिरकणीचं अस्तित्वही नाकारलंय. हिरकणीबाबत ते नेमकं काय म्हणाले पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण कळावं म्हणून हिरकणीची कथा रचली गेली आहे. गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे वगैरे सांगत हिरकणी घडलेलीच नाही असं काहीही नाही असा इतिहासच नाही पण लिहिलं गेलंय. महाराजांच्या इतिहासाबाबत सोलापूरकर बरळल्यामुळं इतिहासकारांनी त्यांचा चांगला समाचार घेतलाय. शाहू महाराजांचं नाव घेऊन स्वतःचा फक्त फायदा व्हावा, स्वतःला ग्लॅमर मिळावं, स्वतःची आयडेंटिटी तयार व्हावी म्हणून तुम्ही शाहू महाराजांचं नाव घेताय. तुम्ही फक्त अभिनय करू शकता शाहू महाराजांचा. शाहू महाराजांचे विचार तुम्हाला आत्मसात झालेले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि अस्मिता आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलताना भान बाळगण्याची गरज आहे. इतिहासातले दाखले देताना हीच गोष्ट सोलापूरकर वेगळ्या शब्दात जपून आपली भूमिका मांडू शकले असते. मात्र एवढ्या संवेदनशील विषयावर ज्या पद्धतीनं उपहास करून खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावरून सोलापूरकरांना केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हा वाद निर्माण करायचा होता की काय असा प्रश्न पडतो. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागलेत. सोलापूरकरांविरोधात पुण्यामध्ये मराठा सेवक संघाने भांडारकर संस्थेच्या बाहेर आंदोलन केलं. राहुल सोलापूरकर यांचं भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील सदस्यत्व रद्द करा अशी मागणी यावेळेस या आंदोलकांनी केलेली आहे. यानंतर बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी 10वी आणि 12वीच्या परीक्षेत मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा घालण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वीच नितेश राणे यांनी बुरखा नाकारावा अशी मागणी केली होती. मात्र नितेश राणेंची 10वी आणि 12वी परीक्षेत मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा बंदी करावी ही मागणी आता फेटाळण्यात आलेली आहे. या संदर्भात त्यांनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्रही लिहिलं होतं. बुरखा घालून परवानगी दिल्यास कॉपी किंवा अनुचित प्रकार घडू शकतात अशी भीती नितेश राणेंनी व्यक्त केली होती. पण नितेश राणे यांची बुरखाबंदीची मागणी सरकारनं धुडकावली आहे. मुंबईतून एक महत्त्वाची बातमी समोर येते. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बोरिवलीतून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत. अंधेरी स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी दिसते. तर संध्याकाळी बोरिवली स्थानकामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता, त्यामुळे बोरिवलीहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल या उशिराने धावत आहेत. अंधेरी स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आपण पाहू शकतो. संध्याकाळी बोरिवली स्थानकामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि मोठ्या संख्येने
अंधेरीहून, वांद्र्याहून, दादरहून लोक वसई, विरार, बोरिवली या ठिकाणी जात असतात. मात्र बोरिवलीपासून पुढे वाहतूक बंद झाल्यामुळे मोठा फटका आता प्रवाशांना बसतोय. अंधेरी स्थानकातील ही प्रवाशांची गर्दी आपण पाहतोय. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून बोरिवलीपासून विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे. दरम्यान बोरिवली स्थानकामध्ये काही तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्याचमुळे वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येते. मात्र कामावरनं घरी परतणाऱ्या सर्व नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी संजय गडदे जोडले गेलेले आहेत. संजय, नक्की काय घडतंय? तांत्रिक बिघाड झालेला आहे, मात्र कधीपर्यंत दुरुस्त होतील सर्व गोष्टी? नक्कीच पाहिलं तर आज संध्याकाळी साधारणपणे 9 वाजल्यापासून बोरिवली विरारच्या दिशेने जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत, तेमा मार्ग असेल किंवा जलदगती मार्ग असेल, दोन्ही मार्गावरतील वाहतूक जी आहे ती साधारणपणे 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे. आणि यामुळे कुठेतरी अंधेरी स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. प्रवाशांकडून जे आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये घरी जाण्यासाठी जी लोकल येते त्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न होतोय. मात्र या ठिकाणी गर्दी इतकी वाढलेली आहे की कुठेतरी आता या ठिकाणी गोंधळ देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. जी. आता बोरिवलीपासून पुढे विस्कळीत आहे, मात्र बोरिवलीच्या अलीकडे म्हणजे चर्चगेटच्या बाजूला काही याचा परिणाम झालेला आहे का? नक्कीच बोरिवलीपासून पुढे जी वाहतूक आहे ती फार मंदावलेली आहे आणि यामुळे बोरिवली असेल किंवा अंधेरी असेल किंवा बांद्रा असेल, या तीनही स्थानकावरती मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. संध्याकाळची वेळ आहे, घरी जाण्याची वेळ आहे, यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आहे ते सुटल्यानंतर घराकडे जाण्यासाठी नक्कीच. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचं आपल्याला दिसतं. धन्यवाद संजय आपण दिलेल्या माहितीबद्दल. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. मोठ्या प्रमाणात अंधेरी स्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसतीये. यानंतर बातमी आहे अंजली दमानिया यांच्या संदर्भात. अंजली दमानियांनी आता धनंजय मुंडेंना आव्हान दिलेलं आहे. खुशाल अब्रू नुकसानीचा दावा दाखल करा. कोर्टानं संजय मुंडेंवरच ताशेरे ओढलेत. दमानियांनी ट्विटमध्ये नक्की काय म्हटलेलं आहे तेही आपण पाहूयात. धनंजय मुंडे, आपल्याला अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा असेल तर आपण खुशाल करा. यात तुमच्यावर कोर्ट ताशेरे ओढेल यात मला काडी मात्र शंका नाही. मी वकील सुद्धा लावणार नाही. स्वतः ही केस हायकोर्टात लढेल. बातमी आहे अंजली दमानिया यांच्या संदर्भात. अंजली दमानियांनी आता धनंजय मुंडेंना आव्हान दिलेलं आहे. खुशाल अब्रू नुकसानीचा दावा दाखल करा. कोर्टानं संजय मुंडेंवरच ताशेरे ओढलेत. दमानियांनी ट्विटमध्ये नक्की काय म्हटलेलं आहे तेही आपण पाहूयात. धनंजय मुंडे, आपल्याला अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा असेल तर आपण खुशाल करा. यात तुमच्यावर कोर्ट ताशेरे ओढेल यात मला काडी मात्र शंका नाही. मी वकील सुद्धा लावणार नाही. स्वतः ही केस हायकोर्टात लढेल. नंतर बातमी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची. लाडकी बहीण योजनेच्या निकषांच्या आधारावर लाडकींचे अर्ज पुन्हा तपासले जात आहेत. गेल्या महिनाभरातच फेरपडताळणीमध्ये अनेक लाडक्या अपात्र ठरल्यानंतर आता पुढच्या चौकशीसाठी अंगणवाडी सेविका थेट तुमच्या दारी येणार आहेत. पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. 4 चाकीवाल्या लाडकीचा हप्ता बंद. अंगणवाडी सेविका लाडकींची चौकशी करणार. कारवाली लाडकी आता यादीतून बाद होणार. महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेत लाखोंच्या संख्येनं नियमबाह्य लाडक्या बहिणींनी घुसखोरी केल्याचं उघड झालं. त्यामुळे आता अशा लाडकींचा थेट घरी जाऊन पंचनामा करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यामुळे आता थेट अंगणवाडी सेविकाच लाडकीच्या घरी धडक देणार आहेत. महिला आणि बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन 4 चाकी वाहन आहे की नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसंच परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन ती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलेली आहे. ही यादी घेऊन तत्काळ कारवाई करण्याचे आदेश डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी दिले आहेत. या योजनेची अंमलबजावणी झाली, त्याच अटी शर्ती आहेत, त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. परंतु त्यातली जी एक अट आहे
की 4 चाकी वाहन असेल तर ती अपात्र ठरते लाडकी बहीण. जिल्ह्यात किती लोकांच्या नावावर वाहनं आहेत याबाबतची यादी आम्हाला उपलब्ध करून दिली जाते. तर या यादीची आम्ही पडताळणी करणार आहोत. ही एक योजनेची पूर्वीचीच अट आहे. ज्या घरात 4 व्हीलर असेल तर त्या घरातील लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र होत नाही. ही पूर्वीचीच अट आहे. ती फक्त आम्ही आता पडताळणी करणार आहोत आणि पडताळणी केल्यानंतर ती यादी आम्ही शासनाला सादर करणार आहोत. लाडकी बहीण योजनेसाठी नेमके काय निकष आहेत पाहूया. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावं. कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरणारा नसावा. 4 चाकी गाडी असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील. संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा. लाभार्थी महिलेचं वय 18 ते 65च्या दरम्यान असावं. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोणतीही पडताळणी न करता लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला होता का? आणि आता जेव्हा सरकारी तिजोरीवर ताण वाढलाय तेव्हा सरकारला जाग आलीये का? असे प्रश्न विरोधकांसह लाडक्या बहिणीही विचारतायत. तुर्तास आता या 4 चाकीच्या चालणीत किती लाडक्या दोडक्या होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. यानंतर आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी, कारण लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. तेव्हा लाखो महिलांना आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळेल. लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता तर मिळालाय, आता फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असल्यानं 20 तारखेपर्यंत हप्ता मिळू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तर दुसरीकडे 1500 ऐवजी 2100 रुपयांचा हप्ता वाढवण्याचा निर्णय बजेटमध्ये होऊ शकतो अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. बातमी अजित पवारांसंदर्भातली. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरील आमदारांची बैठक आता संपलेली आहे. शासकीय योजनांवर आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली असून शासकीय योजनांचा गैरवापर कुणीही करू नये अशा सूचना आमदारांना देण्यात आलेल्या आहेत. महामंडळावर नियुक्तीसाठी तिन्ही पक्ष एकत्रित बसून चर्चा करणार असल्याचंही आमदारांना अजित पवारांनी आश्वासन दिलंय. नंतर बातमी आहे अंगणवाडी सेविकांसाठी मोठी, कारण आता अंगणवाड्यांमधल्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती केली जाणार आहे. पुढच्या 100 दिवसांमध्ये ही सर्व पदं भरली जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तसे आदेशच दिले असून त्यानुसार आता महिला बालविकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. या अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाहीये. उमेदवारांचं गुणांकन निवडीसाठी महत्त्वाचे ठरेल. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी नवीन भरती निघाली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसासाठी 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ग्रामीण भागामध्ये त्या ग्रामपंचायतींमधील स्थानिक उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे. मनपा आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये स्थानिक उमेदवारही अर्ज करू शकतो. ऑगस्ट 2022 आधी भरती झालेल्या मदतनीस 10वी उत्तीर्ण असल्यास पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे आता अंगणवाडीमध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांना आता आपल्या गावामध्येच हक्काची नोकरी मिळण्याची संधी आहे. वळूयात इतर बातम्यांकडे. नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या तरुणांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेमध्ये मेगा भरती सुरू होतीये. रेल्वेमध्ये तब्बल 32,000 पेक्षाही जास्त पदांवर भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे. या भरती अंतर्गत विविध रेल्वे झोनमधील अभियांत्रिकी, यांत्रिकी, इलेक्ट्रिकल, वाहतूक, सिग्नल आणि दूरसंचार अशा विभागांमध्ये भरती केली जाणार आहे. दरम्यान कोणत्या विभागात भरती होणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. ट्रॅफिकसाठी 5058, इंजिनियरसाठी 799, मेकॅनिकलसाठी 2587 आणि इलेक्ट्रिकल विभागामध्ये 1381 पदं रिकामी आहेत. या पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यानंतर बातमी आहे शेतकऱ्यांसाठी मोठी, कारण राज्यात आता शेतीसाठी AIचा वापर केला जाणार आहे. तसा प्रस्तावच आता सरकारच्या विचाराधीन आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी AIच्या वापराबाबत तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश दिलेत. राज्यातील कृषी क्षेत्रामध्ये AIचा वापर करण्याबाबत अजित पवारांनी आढावा बैठकही घेतली. कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय साधण्याचे निर्देशही अजित पवारांनी दिलेत.
तर पिकाच्या आरोग्याचं विश्लेषण एआयच्या माध्यमातून केलं जाईल. पिकांवरील जैविक अजैविक ताण ओळखणं शक्य. पिकांवरील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव ओळखणं शक्य. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं व्हॉट्सॲप हॅक करण्यात आलेलं आहे. व्हॉट्सॲप हॅक करून त्यावर लिंक पाठवण्यात आली आणि ती लिंक डाउनलोड करण्याचं आवाहनही करण्यात आलं. हॅकर्सनं ती लिंक पाठवल्यानंतर काहींना ते ॲप डाउनलोडही केलं. तेव्हा काहींच्या खात्यातून पैसे गेले आणि खात्यातून पैसे गेल्यानंतर नागरिकांनी कोकाटेंना फोन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर व्हॉट्सॲप हॅक झाल्याचं मंत्री कोकाटेंच्या लक्षात आलं आणि संबंधित लिंक डिलीट करून कोकाटेंच्या मोबाईल पूर्ववत करण्यात आलेला आहे. मात्र कुठल्याही लिंक क्लिक न करण्याचं आवाहन आता करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हालाही कोणी अशी लिंक पाठवली असेल तर ती उघडू नका, नाहीतर तुमचंही आर्थिक नुकसान होऊ शकतं. वळूयात इतर बातम्यांकडे. बातमी आहे जीबीएस संदर्भातली. अहिल्यानगरमध्ये आणखीन 3 जीबीएसचे संशयित रुग्ण आढळलेले आहेत. 3ही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे संशयित रुग्णांची संख्या आता 4 वर गेली आहे. तर 3 रुग्णांवर अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर एका रुग्णावर पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. शुद्ध पाणी म्हणून तुम्ही आरोचं पाणी जर पित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. पुण्यातील जीबीएसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता पिण्याच्या पाण्याची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. या तपासणीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिंहगड रस्ता परिसरातील 30 पैकी तब्बल 19 खासगी आरो प्लांटचं पाणी देखील दूषित असल्याचं उघड झालेलं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत खासगी टँकर आरो प्रकल्पांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पुणे पालिका आयुक्तांनी दिले आहेत. नंतर बातमी आहे माणुसकीला काळीमा फासणारी. मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून तिच्या आई वडिलांनी तिला 2 महिने डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दरम्यान हे इथवरच थांबलं नाही, तर मुलीसह तिच्या मुलाला सुद्धा पायात साखळदंडांनी डांबून ठेवलं होतं. ही धक्कादायक घटना जालन्याच्या भोकरदन शहराजवळील एका गावात घडली आहे. पीडित विवाहितेच्या पतीनं न्यायालयात दाद मागितल्यानंतर भोकरदन पोलिसांनी विवाहितेची सुटका करून तिला पतीच्या ताब्यात दिलेलं आहे. तर या घटनेमुळे असाही सवाल उपस्थित होतोय की 2 महिने मुलीला डांबून ठेवलं असताना आजूबाजूला नक्की कुणी होतं की नाही आणि या संदर्भात त्यांनी आवाज का उठवला नाही. वळूयात इतर बातम्यांकडे. बातमी आहे एका व्हायरल मेसेज संदर्भातली. कुंभमेळ्यामध्ये माळा विकणाऱ्या मोनालिसाला तुम्ही पाहिलंच असेल. मात्र आता ही मोनालिसा नवीन लुकमध्ये तुम्ही पहा. मोनालिसा मॉडेल बनलेली आहे. होय, तिच्या मॉडेलिंगचे व्हिडिओ व्हायरल करून तसा दावाच करण्यात आलाय. मात्र खरंच मोनालिसाने मॉडेलिंग सुरू केलेलं आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि मग काय सत्य समोर आलेलं आहे पाहूयात. व्हायरल गर्ल मोनालिसाचा नवीन लुक. माळा विकणारी मोनालिसा बनली मॉडेल. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात निळ्या डोळ्यांची मोनालिसा चर्चेत आली आणि अख्ख्या देशभरात व्हायरल झाली. आणि बघता बघता माळा विकणारी मोनालिसा स्टार बनली. मात्र आता तिनं माळा विकणं बंद करून मॉडेल बनल्याचा दावा करण्यात आलाय. तसे तिचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. मात्र खरंच मोनालिसा मॉडेल झालीये का? तिनं नवीन लुक केलाय का? ती आता मॉडेलिंग सिनेमात काम करणार आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. या व्हिडिओ सोबत एक फोटोही व्हायरल होतोय. या फोटोत दिसणारी तरुणी ही मोनालिसाच असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र आम्ही याची पडताळणी केली. त्यावेळी तो फोटो दुसऱ्याच तरुणीचा असल्याचं समोर आलं. व्हिडिओ की फ्रेम रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर व्हायरल व्हिडिओ क्रिएटर तनू रावत या युजरच्या इंस्टाग्रामवर मूळ व्हिडिओ असल्याचं आढळलं. तनू रावतनं हा व्हिडिओ नोव्हेंबर 2024 रोजी अपलोड केला होता.
यासोबत अनेक व्हिडिओ आणि फोटो मोनालिसाचे व्हायरल करण्यात आले. मात्र ते तरी खरे आहेत का ते आम्ही पडताळून पाहिलं. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. मोनालिसा मॉडेल बनल्याचा दावा खोटा आहे. मोनालिसाचे फोटो आणि व्हिडिओ AI द्वारे बनवण्यात आले. मोनालिसा अजूनही महाकुंभात माळाच विकतीये. AI ने बनवलेले फोटो व्हायरल करण्यात आले. मोनालिसा भोसलेचे व्हिडिओ फेस स्वॅप टेक्नॉलॉजी वापरून तयार करण्यात आले. सध्या मोनालिसा ही ट्रेंडिंग मध्ये आहे. काहींनी तिच्या प्रसिद्धीचा फायदा घेत असे व्हिडिओ तयार केले आणि ही मोनालिसाच असल्याचा दावा केलाय. मात्र आमच्या पडताळणीत मोनालिसानं नवीन लुक करून मॉडेलिंग केल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.